देशभरातल्या कामगारांच्या किमान वेतनात प्रतिदिन 23 रुपयांची वाढ. राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाची राज्यभर निदर्शनं. आणि जुलै महिन्यात पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. नमस्कार, कृषी वार्ता बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. देशातल्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या किमान प्रतिदिन वेतनात 23 रुपयांची वाढ करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे देशभरात कामगारांचं किमान वेतन 160 रुपये प्रतिदिन इतकं होणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी याबाबत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसंच नायब राज्यपालांना पत्र लिहून नवीन वेतनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातल्या असंघटित क्षेत्रातल्या सुमारे 340 दशलक्ष कामगारांसाठी हा निर्णय लागू झाला आहे. कोकणात होणारं भाताचं उत्पादन लक्षात घेऊन सरकारनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं भात गिरणी प्रकल्प उभारायचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी कुडाळ इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी 24 कोटी रुपयांचा निधी लागणार असून वार्षिक 1 लाख टन भात उत्पादनाची या प्रकल्पाची क्षमता आहे. हा प्रकल्प कुडाळ इथं होत असला तरी परिसरातल्या आणि शेजारी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं केसरकर यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी राज्यभरात विविध ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चे काढण्यात आले. याबरोबरच शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांना 50% अनुदान द्यावं आणि भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करू नये या मुख्य मागण्यांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरकारने तातडीने निर्णय घेतले पाहिजे, पुढची पावलं कायदेशीररित्या घेतली पाहिजे ही आमची मागणी. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. विधानसभेच्या आगामी सत्रामध्ये हा निर्णय जर नाही घेतला तर सभागृह आम्ही चालू देणार नाही ही आमची भूमिका राहणार. शेतकऱ्यांचं पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या उभाराव्यात. दुबार पेरणीची वेळ आली तर सरकारनं बी बियाणं आणि खताची मदत जाहीर करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. राज्यात जुलै महिन्यात कमी पाऊस होत असल्यानं शेतकरी चिंतेत पडले आहेत. जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र जुलैमध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे या पेरण्या फुकट जाण्याची चिन्ह आहेत. महिना दीड महिना झाले याच्यानी बी भरण टाकला आम्ही तर पाणी पाऊस काही पडून नाही राहिला. पाण्याची वाट पाहता चाललो. हे सर सोकेल चाललं बापा. सर पाणी पाऊस नाही तर सर हायब्रिड सर सोकून गेलं. याच्या पाणी पेरलं तेव्हापासून पाण्याचा थेंब नाही याच्यामध्ये. आगाई तर वर आले आणि पाण्यानं चाट दिली. आणि कसं करा आता. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अजिबात पाऊस न पडल्यानं भात शेती धोक्यात आली आहे. विदर्भात कापूस, मराठवाड्यात सोयाबीन, मूग आणि उडीद तर पश्चिम महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. या ठिकाणी पावसाअभावी आता दुबार पेरणीचं संकट येईल अशी चिन्ह आहेत. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर राज्यात पुन्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती येईल का या शंकेनं शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पुणे विभागातल्या पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत कृषी जागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. कृषी आयुक्तालयाच्या आदेशानुसार या दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये मूलस्थानी जलसंधारण करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याबरोबरच या विभागातल्या भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी गिरीपुष्प वनस्पतीचे पुष्पम लागवड आणि सुगुणा भात तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. देशाचा ईशान्य भाग वगळता अन्यत्र मोसमी पावसानं जुलै महिन्यात ओढ दिल्याचं चित्र आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा 4% कमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. जुलै महिन्यात पाऊसमान सरासरीपेक्षा 8% कमी तर ऑगस्ट महिन्यात 10% कमी असेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आता पाहूयात बाजारभाव.
जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतीमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। बाजरी 1240, 1240, गहू 1475, 1411, तूर 5500, 5000, मेथी 2500, 1500, पालक 1700, 1700, भेंडी 1200, 700, काकडी 1200, 600, केळी 400, 250, जांभूळ 450 आणि 3000। आता पाहूयात हवामानाचा अंदाज। येत्या 2 दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे। येत्या 12 तासात कोकणात तुरळक ठिकाणी तर येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेनं दिला आहे। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई 32-27, पुणे 30-23, नागपूर 36-27, औरंगाबाद 32-24, सोलापूर 35-23 आणि नाशिक 29 आणि 23। एक निवेदन। सह्याद्री वृत्तवाहिनीवरील कृषी वार्ता आणि बाजारभाव या कार्यक्रमांसाठी वृत्तनिवेदक आणि वृत्तलेखक या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा। पत्रकारितेतील पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र धारकास प्राधान्य दिले जाईल। उमेदवाराला संगणकाचं ज्ञान तसंच कृषी क्षेत्राविषयी माहिती असणं गरजेचं आहे। वृत्तनिवेदक पदासाठी इच्छुक उमेदवारांपाशी आकर्षक व्यक्तिमत्व, आत्मविश्वास तसंच स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार असणं आवश्यक आहे। या पदासाठी कमाल वयोमर्यादा दिनांक 1 जुलै 2015 रोजी 22 ते 35 वर्ष असून त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांनी अर्ज करू नयेत। वृत्तलेखक पदासाठी 1 जुलै 2015 रोजी 25 ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवारांनीच अर्ज करावेत। वृत्तलेखक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असावं। तसंच भाषांतर, वृत्तसंकलन आणि वृत्तसंपादनाचं उत्तम ज्ञान असावं। ही दोन्ही पदं पूर्णतः अस्थायी स्वरूपाची आहेत। इच्छुक उमेदवारांनी पोस्टकार्ड आकाराचं छायाचित्र आणि आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह दिनांक 20 जुलै 2015 पर्यंत अर्ज पाठवावेत। अर्ज पाठवण्यासाठी पत्ता आहे निर्माता, कृषी वार्ता आणि बाजारभाव, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।